नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबहार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय राधिका या कथेचा भाग 4. ज्यांनी राधिका या कथेचा पहिला, दुसरा आणि तिसरा भाग पाहिला नसेल त्यांनी कृपया पाहून घ्या, तरच तुम्हाला राधिका काय आहे ते कळेल. राधिका भाग 4 पूर्वार्ध. राधिका चहा घेऊन नाश्त्यासाठी रूममध्ये जाते. तसा कुणाल पटकन आपला मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहतो. त्यात त्याला राधिका रूममध्ये येताना दिसली. ती त्याच्यासारखे कप बाजूला ठेवते आणि मग चोरून ती बाथरूममध्ये पाहत होती. पाहताना तिने एका हाताने आपला गाऊन थोडा वर केला आणि जांघेवर बोट फिरवू लागली. अधूनमधून तिची जीभ तिच्या ओठांवर फिरायची. अशी उत्तेजित होणारी स्त्री कुणालने फक्त पॉर्न व्हिडिओमध्ये पाहिली होती. राधिकेच्या चेहऱ्यावर उत्तेजना आणि हसू हे दोन्ही स्पष्टपणे दिसत होते. आपण बाहेर येतानाची चाहूल लागताच राधिका रूममध्ये पळून गेली हे त्याने पाहिले. राधिका शरीर सुखाची भुकेली आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि आपण तिला भरपूर सुख देऊ असा कुणालने निश्चय केला. आता दोघांनाही ग्रीन सिग्नल मिळाला होता. राधिका भाग 4 सुरू. राधिका कुणालसाठी टिफिन बनवते व कुणाल ऑफिसला निघून जातो. थोड्या वेळाने ती नाश्ता घेऊन माधुरीच्या रूममध्ये जाते. माधुरी तिच्या भावासोबत कॉलवर बोलत असते. राधिका आल्यावर ती कॉल कट करते. राधिका माधुरीला तिची तब्येत विचारते. बोलता बोलता राधिकाचे लक्ष माधुरीच्या छातीवर गेले. पुरुषासारखी सपाट. तिला आश्चर्य वाटले. तिने याबाबत माधुरीला विचारलं. माधुरीने नजर खाली झुकवत म्हणाली, मागील 3 वर्षांपूर्वीच स्तनात गोळे आले होते. डॉक्टरकडे गेल्यावर कॅन्सर असल्याचं कळालं. मग दोन्ही स्तन काढण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. राधिकेने तिला आधार दिला व म्हणाली, तुम्ही याबाबत माझ्याशी काही बोलला नाहीत. माधुरी म्हणाली, ताई, आम्ही कॅन्सर बरा होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण शेवटी डॉक्टरांनी स्तन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. माझे स्तन काढल्यानंतर माझ्यातील आत्मविश्वास हरवला. बाहेर जाताना मला हे आर्टिफिशियल ब्रा वापरावे लागतात. त्याचे दोन्ही उभार समान करण्यासाठी स्पंजच्या गोळ्यांचा वापर करावा लागतो. एवढं करूनही मला गळ्यापर्यंत ड्रेस व ब्लाऊज घालावे लागतात. तुम्हाला तर माहीतच आहे, स्त्रियांची नजर खूप बारीक असते. एकमेकींना भेटल्यावर स्त्रिया गळ्यातील दागिने पाहतात. त्यामुळे मी मागील 3 वर्षांपासून मुद्दामहून गळ्यात काही घालत नाही. त्यामुळे महिलांची जास्त नजर माझ्याकडे नसते. चुकूनही कोणी माझ्या छातीकडे पाहिले तर मला असे वाटते की त्यांच्या काही लक्षात तर आले नसेल ना. दिवसभर मी या ब्राचा वापर करते. रात्री झोपताना काढून ठेवते. आता तुम्हीच सांगा, मी तुम्हाला कसं सांगू की कॅन्सरमुळे माझे स्तन काढले आहेत. माधुरी शांत झाली. राधिकेने तिला आधार दिला. थोड्या वेळानंतर राधिका आरामासाठी आपल्या रूममध्ये आली. तिला माधुरीची क्यू येते. मग ती विचार करू लागली. माधुरीची छाती सपाट आहे, म्हणूनच कुणाल आपल्या छातीकडे पाहून लवकर उत्तेजित होतो. कुणालला बाकी सर्व मिळत असेल, पण छातीच्या उभारांचा उपभोग घेता येत नाही. कुणालला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तिला आणखीन एक कारण मिळालं. संध्याकाळची वेळ होत आली होती. राधिका ड्रेस घालून बाहेर जाण्यासाठी तयार असते. गावाहून येताना ती थोडेच कपडे घेऊन आलेली असते. तिला स्वतःसाठी थोडी शॉपिंग करायची असते. कुणाल घरी येऊन सोफ्यावर बसतो. राधिका त्याला पटकन पाणी आणून देते. कुणालला आनंद होतो. राधिकाला ड्रेसमध्ये पाहून तो थोडा आश्चर्यचकित होतो. कुठेतरी बाहेर जायची तयारी आहे हे त्याला लगेच कळते. कुणाल विचारतो, कुठे बाहेर मार्केटला जायचं आहे का? राधिका कुणालची थोडी गंमतच घेते आणि म्हणते, थोड्या वेळात गावाकडून ड्रायव्हर येणार आहे. मी गावाकडे जाते. तसा कुणाल सोफ्यावरून पटकन उठतो आणि विचारतो, का? कशाला? काय काम आहे? माझ्याकडून काही चुकलं का? राधिका त्याला म्हणते, तुमच्यामुळेच मी गावाला जात आहे. तुमचं चुकलं आहे. सकाळच्या प्रसंगामुळे कदाचित राधिकाला राग आला की काय असं त्याला वाटतं आणि तो शांत उभा राहिला. चेष्टा मस्करी करणाऱ्या कुणालची ती चेष्टा करत असते. पण आता मात्र पहिल्यासारखा कुणाल कुणाची चेष्टा मस्करी करत नव्हता. त्यामुळे त्याला मोठा प्रश्न पडला होता की राधिका गावाला का जात आहे. राधिकाला हसू आवरलं नाही आणि ती पटकन हसून देते. हसतच म्हणते, तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही. अहो, मी 2 दिवसांसाठीच म्हणून आले होते. त्यामुळे माझ्याकडे पुरेसे कपडे शिल्लक नाहीत. मला थोडी शॉपिंग करायची आहे. मग तुम्ही सोबत येणार का की मी जाऊ एकटी? आता कुठे कुणालला कळलं की राधिका आपली चेष्टा घेत आहे. मग तोही प्रफुल्लित झाला आणि म्हणाला, खरंच माझं चुकलं. चला तर मग आपण शॉपिंगला जाऊ. कुणाल ऑफिसहून आलेला असतो आणि तो लगेच बाहेर जाण्यासाठी निघतो.
राधिका त्याला म्हणते, अगोदर फ्रेश तर व्हा, मग जाऊ. कुणाल हसत म्हणतो, नको बाबा, मी फ्रेश होईपर्यंत तुम्ही गावाकडे निघून जाल. कुणाल पार्क केलेली कार काढायला जातो. तेवढ्यात राधिका त्याला म्हणते, अहो संध्याकाळची वेळ आहे, रस्त्याला ट्रॅफिक खूप असेल, आपण बाईकवरच जाऊ. मग कुणाल बाईक काढतो. राधिका बसताना त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसते. कुणाल खुश होतो. दोघे गप्पा करत करत गाडीवरून जात असतात. थोडी गाडी पुढे गेल्यानंतर कुणाल गाडीचा ब्रेक दाबतो. राधिकाचा थोडा धक्का कुणालला लागतो. राधिकाच्या पटकन लक्षात येते की कुणालने मुद्दामून ब्रेक दाबला. मग तीही थोडी तयार होऊन बसते. पुढच्या वेळी ट्रॅफिकमध्ये कुणालने हलकासा ब्रेक दाबला. त्याचा फायदा घेऊन राधिका त्याच्या अंगाला जरा जास्तच धक्का देते. त्यामुळे तिची छाती कुणालच्या पाठीला लागते. राधिकाचा तो स्पर्श कुणालच्या मनाला फुंकर मारून जातो. शॉपिंग सेंटर येईपर्यंत कुणालने बऱ्याच वेळा ब्रेक दाबला आणि राधिकानेही छातीच्या उभारांचा दाब त्याच्या पाठीवर देत राहिली. दोघेही याचा आनंद घेऊ लागले. या प्रक्रियेत दोघेही उत्तेजित झाले होते. गाडीवरून उतरताना राधिकेने त्याच्या पॅन्टवर उंचवटा पाहिला आणि गालात हसली. कुणालने तिची नजर आणि ते स्मित हास्य पाहिले. दुकानातील वर्कर राधिकाला ड्रेस दाखवताना सारखा म्हणायचा, मॅडम हा रंग तुमच्यावर खुलून दिसेल, हवं तर साहेबांना विचारा. तो त्यांना पती पत्नी समजला होता. त्याला काय सांगावं म्हणून कुणाल गप्प बसला. राधिकाने 2 ड्रेस घेतले. कुणालने तिला रंग निवडताना मदत केली. मग ते गाऊन सेक्शनकडे वळाले. राधिका सोबत कुणालही गाऊन पाहत होता. तिथील वर्करने शॉर्ट आणि फुल असे दोन्हीही गाऊन दाखवले. कुणालने एक गाऊन हातात घेऊन पाहिला. तो अगदी सिल्की आणि शॉर्ट होता. पण त्याची हिंमत झाली नाही की राधिकाला तो घे म्हणावा. आणि राधिका घेऊन काय करणार, कारण घरामध्ये माधुरीही होती. राधिकाने एक सिल्की आणि डीप गळ्याचा गाऊन सिलेक्ट केला. अजूनही कुणालच्या हातात तो शॉर्ट गाऊन तसाच होता. त्याने तो राधिकाच्या हातात दिला. तिने गाऊन पाहिला आणि परत टेबलवर ठेवला. मग राधिका अंडरगार्मेंटच्या सेक्शनकडे वळाली. कुणाल तिच्या मागे मागे चालत होता. तिथल्या एका मुलीने राधिकाला विचारलं, मॅडम तुम्हाला कशा प्रकारचे गारमेंट्स हवेत? राधिकाच्या तोंडून फक्त सिंपल शब्द आला. कुणाल बाजूला असलेल्या स्टॅच्यूची ब्रा पॅन्टीकडे पाहत म्हणाला, हे पण दाखवा. कुणाल खूपच रोमॅन्टिक आहे हे राधिकाला माहीत होतं. ती थोडी शरमतच होती. त्या मुलीने सिंपल आणि फॅशनेबल असे दोन्ही प्रकार दाखवले. राधिकाने 2 सिंपल ब्रा पॅन्टी निवडले, तर बाजूला कुणालने अगदी फॅशनेबल ब्लॅक आणि रेड कलरचे 2 ब्रा 2 पॅन्टी सिलेक्ट केल्या. त्यातली एक तर फक्त जाळीचीच होती. राधिकेने त्या परत केल्या. निवडलेले कपडे कॅश काउंटरवर घेऊन गेली. तेवढ्यात कुणालचे लक्ष दुकानातील एका पैठणीकडे गेले. त्याने ती मागवली व राधिकाकडे येऊन म्हणाला, प्लीज माझ्या आवडीचे एक तरी घ्या. राधिकाने हसून ती घेतली व ती त्याला म्हणाली, तुम्ही पार्किंगमधून गाडी काढून रस्त्यावर या, तोपर्यंत मी पेमेंट करून बाहेर येते. कुणाल जाऊन गाडी घेऊन येतो. चंचल राधिका मात्र कुणालने सिलेक्ट केलेल्या शॉर्ट गाऊन ब्रा पॅन्टी पटकन घेऊन येते आणि त्याचेही पेमेंट करते. राधिका दुकानाच्या बाहेर येते. तोपर्यंत कुणाल तिची वाट पाहत असतो. गाडीवर बसून ती त्याला म्हणते, तुम्ही मला गार कधी करणार? कुणाल झटक्याने मागं पाहतो. काय? राधिका त्याला म्हणते, अहो आपण एवढे बाहेर आलो, काही आईस्क्रीम वगैरे देणार की नाही? दोघे आईस्क्रीमचा स्वाद घेतात. एवढ्या वेळात कुणालला माधुरीची आठवण येत नाही. परत येताना पुन्हा एकदा कुणालचा गाडी ब्रेक आणि राधिकाची धक्केबाजी चालू झाली. घर जवळ येऊ नये असे दोघांनाही वाटत होते. शेवटी घर आले. दोघेही फ्रेश होऊन जेवण करत बसले. तेवढ्यात माधुरीचा कुणालला कॉल आला. तिने कुणालला रूममध्ये बोलावले व त्याला म्हणाली, मी थोडे दिवस माहेरी जाऊन येते. माधुरीची ही नेहमीचीच सवय होती, म्हणून तो जास्त काही बोलला नाही. परत येऊन तो पुन्हा जेवायला बसला. त्याचा शांत चेहरा पाहून राधिकाने विचारले. मग तो म्हणाला, उद्या सकाळी माधुरी माहेरी जाते म्हणते. खरं तर दोघांच्याही मनात लड्डू फुटतात, पण दोघेही चेहऱ्यावर नाराजी दाखवतात. मग जेवतानाच राधिका त्याला म्हणते, मी पण उद्या गावाला जाऊ का? अहो माझी सारखी सारखी चेष्टा मस्करी करत जाऊ नका. मला एकट्याला खूप बोर होईल. थोडे दिवस थांबा ना. दोघे थोडे गप्पा करतात आणि मग झोपायला निघून जातात. राधिका वर रूममध्ये येते आणि मग मनाशीच ठरवते, आलेली संधी सोडायची नाही. पुन्हा असे दिवस येणार नाहीत. कुणालने पाऊल उचललं नाही तरी चालेल. आपणच अशी परिस्थिती निर्माण करू की आपल्या शरीराची भूक भागेल. उद्याची रात्र आपली सुहाग रात्र बनली पाहिजे असा मनामध्ये ती विचार करते आणि त्यानुसार नियोजन करते.
एव्हाना कुणालसुद्धा रूममध्ये जाऊन असाच विचार करतो की उद्या कुठल्याही परिस्थितीत आपण राधिकाला तृप्त करू आणि स्वतःही तिचा उपभोग घेऊ. आपल्यातील प्रणय अविस्मरणीय कसा होईल याचा तो विचार करू लागला. सोबत राहून दोघांचे आचार विचार मन जुळून आले होते. दोघेही प्रणयासाठी आतुर झाले होते. फक्त त्यांची वेळ येण्याची बाकी होती. राधिका सकाळी लवकर उठली. तयारी करून माधुरीकडे गेली. माधुरी म्हणाली, खूप दिवसांपासून माहेरी गेली नाही. शिवाय भावांच्या मुलीही माझी वाट पाहत आहेत. मग म्हटलं थोडं दिवस राहून येते, तेवढेच करमेन. व ती पुन्हा म्हणाली, तुम्हाला राहायचे तेवढे दिवस राहा. तुम्ही इथे राहिलात तर बरे होईल. त्यामुळे मला कुणालची जास्त चिंता करावी लागणार नाही. मी माहेरी गेल्यावर कुणाल जेवणाची काळजी घेत नाही. म्हणून तुम्हाला होत असेल तर इथे थांबा. राधिका माधुरीला म्हणते, बघते किती दिवस थांबता येते ते. सकाळी माधुरीचा भाऊ तिला घेण्यासाठी आला. माधुरी आणि कुणाल दोघे सोबतच घराबाहेर पडतात. राधिकाला आपल्या सुहागरात्रीची तयारी करायची होती. म्हणून तीही तासभरात घरातून बाहेर पडली. बाजारातून तिने वेगवेगळ्या रंगाची फुलं आणली. कुणालला सरप्राईज देण्यासाठी वरचा रूम तिने फुलांनी सजवला. कुणाल नेहमीपेक्षा थोडा लवकर घरी येतो. दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. वासनेची जागा प्रेमाने घेतलेली असते. मनातील इच्छा मनात साठवून दोघेजण गप्पा करत जेवण करतात व झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जातात. राधिका रूममध्ये येऊन कुणालने दिलेली पैठणी घालते. छानसा मेकअप करते व केसात मोगऱ्याचा गजरा मावळते. साधारण रात्रीचे 9 वाजलेले असतात. एखाद्या नवरीप्रमाणे तयार होऊन राधिका कुणालला कॉल करून आपल्या रूममध्ये बोलावते आणि स्वतः फुलांनी सजवलेल्या बेडवर जाऊन डोक्यावर पदर घेऊन बसते. राधिकाच्या मनातील धडधड वाढू लागते. आज तिची शारीरिक भूक पूर्ण होणार असते. कुणाल जसा रूममध्ये येतो, रूममधील ते दृश्य पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो स्तब्ध उभा राहतो. पुढे फुलांनी सजवलेल्या बेडवर राधिका साडी घालून नवरीप्रमाणे बसलेली असते. तो जाऊन बेडवर तिच्याजवळ बसतो. राधिकाच्या डोक्यावरचा पदर बाजूला करतो. राधिका डोळे मिटून बसलेली असते. स्वर्गातील अप्सरा कुणालपुढे अवतरली की काय असे त्याला वाटते. कुणालपुढे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट सजवून ठेवल्याप्रमाणे सगळं काही असते. त्यावर तुटून पडायचं की त्याचा आस्वाद घ्यायचा हे कुणालच्या हातात होतं. आजची रात्र दोघांचीच होती. त्यामुळे घाई करून काही फायदा नाही हे दोघांनाही माहीत होतं. म्हणून ते प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल याचाच विचार करत असतात. डोळे बंद करून बसलेली राधिका खूपच मादक आणि सुंदर दिसत होती. त्याने राधिकाच्या ओठांवर ओठ ठेवले आणि दीर्घ चुंबन घेतले. राधिकाने त्याला घट्ट मिठी मारली आणि मग दोघे एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करू लागले. हळुवारपणे सुरुवात केलेल्या कार्याला अचानक गती आली. कुणाल राधिकावर चुंबनांचा वर्षाव करत होता आणि त्याचे हात तिच्या छातीवरून फिरत होते. अंगावरून साडी कधी बाजूला झाली हे राधिकाला कळलं नाही. दोघांच्याही श्वासाचा वेग वाढला होता. मग त्याने पटकन राधिकेचा ब्लाऊज काढला. लाल रंगाच्या त्या फॅशनेबल ब्लाऊजमधून राधिकाची उभारं दाबू लागला आणि ओठांचे चुंबन घेऊ लागला. मग त्याने राधिकेला बेडवर आडवी केली. तिच्या छातीवरचा ब्रा बाजूला केला. कितीतरी दिवसांपासून भुकेला कुणाल त्यावर तुटून पडला. कधी या उभारांवर, कधी त्या. चोखून, दाबून त्याने उभार लाल केले. तर राधिका उत्तेजित होऊन मादक उसासे भरत होती. एक वेळ राधिका कुसमुसली, कारण कुणालचा दात उभारांच्या टोकाला लागला होता. तेव्हा कुठे कुणाल ध्यानावर आला. मग त्याने पुन्हा राधिकाला आलिंगन दिले. दोघे एकमेकांचे चुंबन घेऊ लागले. दोघांचेही कपडे शरीरापासून केव्हा बाजूला झाले कळलेच नाही. कुणाल राधिकावर आला. तिचे पाय बाजूला केले आणि आपला ताठलेला भाग राधिकेत प्रविष्ट केला. तसा राधिकेच्या तोंडून एक मधुर आह बाहेर आला. तो वेगाने मागे पुढे होऊ लागला. राधिकाने डोळे बंद केले आणि दोन्ही हातांच्या मुठींनी डोक्याखालच्या उशीला घट्ट पकडले. राधिकाचे दोन्ही हात वरच्या दिशेने गेल्याने तिच्या छातीवरचे उभार अप्रतिम दिसत होते. कुणालचा वेग दुप्पट गतीने वाढला व दोघेही पाझरले. तो तसाच तिच्या अंगावर पडला. आज खऱ्या अर्थाने राधिकाला एक वेगळेच आत्मिक समाधान मिळाले. मग कुणाल हळूच बाजूला होऊन तिच्या शेजारी झोपला. तिला आलिंगन दिलं. प्रणय वादळ थांबले होते. राधिकाच्या त्या भागातून चिकट पदार्थ हळूहळू बाहेर येऊन गुदद्वाराला स्पर्श करून बेडशीटवर एक एक थेंब पडत होते. राधिकाला आतापर्यंत या चिकट पदार्थाची
किळस वाटायची. मात्र आज तिला या स्पर्शाने सुखद अनुभव मिळत होता. कुणालचाही तो भाग चिकट पदार्थाने माखला होता. त्याने तसाच पाय तिच्या अंगावर टाकला आणि तिची कंबर त्या पदार्थाने भरली. राधिका प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होती, सुख घेत होती. तिचे डोळे अजूनही मिटून होते. शांत झालेल्या कुणालने राधिकाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि हनुवटीला स्पर्श करून तिचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर घेतला व प्रेमाने म्हणाला, "राधिका, डोळे उघड." राधिकाने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यात अजूनही एक प्रकारची शरम होती. कुणालने तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या ओठांचा एक दीर्घ चुंबन घेतला. राधिकाही त्याला तेवढाच प्रतिसाद देत होती. त्यांच्या त्या एका चुंबनाने राधिकाच्या कमरेवर पुन्हा कुणालचा भाग ताठ झाल्याची जाणीव झाली. मग कुणाल बाजूला झाला. बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वतःला स्वच्छ केलं. मग राधिकाही तशीच उठून बाथरूममध्ये गेली. जाताना हळूहळू तो चिकट पदार्थ तिच्या मांड्यांपर्यंत येत होता. राधिकाने बाथरूममध्ये जाऊन स्वतःला आरशात पाहिले. राधिकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. कित्येक वर्षाची तिची शारीरिक भूक आज मिटली होती. आता तिला शरीर सुख उपभोगायचे होते. राधिकाने स्वतःला स्वच्छ केले आणि ती कुणालजवळ जाऊन बसली. मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच तुमच्यासाठी राधिकाचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपला सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला स्पर्श करा. धन्यवाद.